नमस्कार. हॅलो सर. सर बोला ना. काय नाही सर, सहज फोन केला होता. तुमचे जे प्रांजली जे मुलगी जी हरवली होती, हां हां. आणि ते प्रांजली मुलगी हरवल्यावर तुम्ही जे त्याचं मुलगी हरवली म्हणून जे आपल्या चॅनलवर प्रसारित केलात, हां आणि त्याचा प्रचार आणि प्रसार दूरपर्यंत गेला आणि सर्व प्रशासन, लोक, हे नागरिक सगळे जागरूक झाले. हां. आणि जो कोणी आरोपी होता ते त्या प्रांजलीला आरोपीच ठेवलेलं, की तिला एक धाक झाला. अरे बाप, ही गोष्ट चौकट झाली आणि ह्या मुलीचं जर काही बरं वाईट झालं तर आपल्याला काही खरं नाही. म्हणून त्या मुलीचं काही बरं वाईट झालं नाही आणि ती मुलगी वाचली सर. त्या जे कोणी त्यांचं अपहरण केले होते त्याच्या तावडीतून. आपली सतर्कता, आपले चॅनलचे जे कोणी हे सर्व आहेत, तुमच्या बहुजन याच्यामध्ये काम करणार, टीव्ही चॅनल मध्ये काम करणारे, त्यांचं मी एक सजग नागरिक म्हणून तुमचे व तुमच्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार व अभिनंदन करतो. धन्यवाद सर, धन्यवाद. एका निष्पाप बालकाचं जीव वाचलं आणि त्या पालकाचं आयुष्यभर जे घोकन राहत होतं की माझं लेकरू हरवलं, माझं लेकरू दगावलं, माझं लेकरू गेलं, बरोबर. हे जे भविष्यामध्ये ते जे पालक होते ते मरून मरून जे जगणार होते, खरं आहे. एक फार मोठं तुम्ही अनर्थ टाळलात. बरोबर सर. आणि अशीच कामं तुमच्या हातून होत राहावं आपल्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्याकडून अपेक्षा करतो सर. धन्यवाद, धन्यवाद सर. आपण बातमी बघून हा प्रतिसाद दिल्याबद्दल आम्हालाही आणखी उत्स्फूर्तता वाढते. हा सर, खूप छान त्या बातमीचा रिझल्ट मिळाला. हो सर. सगळ्यात महत्वाचं, त्या निष्पाप बालकाचं जीवन उद्ध्वस्त व्हायची वेळ आली होती. काय करत होते ते नेणाऱ्याचं काय मनशा होता, आता ते ईश्वर जाणो किंवा ते संबंधित प्रशासन त्याचा उलगडा करेल. नक्कीच नक्कीच. परंतु त्या जे कोणी त्याला ओलीस ठेवलं होतं त्याच्या मनसुब्यापर्यंत तुम्ही पोहोचू त्याला दिलो नाहीत. बरोबर. आणि फार झपाट्यानं तुमची बातमी प्रसारित झाली. होय सर. आणि नको त्याला हा विषय माहीत झाला. खरंय खरंय. आणि हे मग त्या आरोप्यालाही वाटलं की अरे बापरे, हे टीव्हीवर आले, आता आपलं काही खरं नाही. होय. म्हणून त्या लेकराचा जीव वाचलं सर. आणि असेच कामं सर्व जे चॅनल आहेत त्यांच्याकडून बी घडो. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद 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 सर. ओके ओके. आभार, पुनश्च एक बार आभार. ओके. आवाज बहुजनांचा.